विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटरव्ह्यू नंतर जो क्वेश्चन आपल्यासाठी असतो आणि जो बोर्डामध्ये कंपल्सरी आहे, 11वीसाठी आहे आणि 12वीसाठी सुद्धा, तर त्याचा आपण आता विचार करूया. तो आहे क्वेश्चन नंबर 7B आणि त्या क्वेश्चनचं नाव आहे स्पीच रायटिंग. म्हणजे आपल्याला भाषण कसं लिहायचं, भाषण कसं तयार करायचं, कुठलाही विषय असो त्या विषयासाठी भाषणाचे काही नमुने आहेत. भाषणाचा एक रचना आहे, जशी प्रत्येकाच्या शरीराची रचना असते. त्याला हेड आहे, मेन बॉडी आहे आणि कन्क्लुडिंग पार्ट आहे. तर त्याचप्रमाणे या स्पीच रायटिंगसाठी सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. तर आपण आता पाहूया या स्पीच रायटिंगसाठी आपल्याला किती पॅरेग्राफ करायचे आहेत, त्याला किती मार्क्स आहेत आणि ते कसे तयार करायचं त्याचे काही आपण उदाहरणं सुद्धा तुम्हाला मी लिहून देणार आहेत, डिक्टेट करणार आहेत. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहून घेणार आहात. तर आपण सर्वप्रथम स्पीच रायटिंग या टॉपिकमध्ये कोणकोणते घटक आपल्याला लिहायचे असतात, किती पॅरेग्राफ करायचे असतात. पॅरेग्राफ म्हणजे फार मोठे पॅरेग्राफ नसतात, छोट्यामध्ये आपल्याला ते लिहायचं असतं. तर सर्वप्रथम पार्ट्स ऑफ स्पीच रायटिंग आपला डाटा आहे स्पीच रायटिंग क्वेश्चन 7B. लास्ट क्वेश्चन असतो तो 7Bचा आणि त्याला मार्क्स असतात 3 फक्त. पण तरीसुद्धा 3 पैकी 3 मार्क मिळवण्याची ताकद आपण तयार केली पाहिजे. तर ते रचनात्मक पद्धतीने जर व्यवस्थित मांडलं असेल तर आणि तरच आपल्याला मार्क्स मिळतील. तुमचे 5 पॅरेग्राफ जर लेखकाला दिसत असतील, पेपर तपासणाऱ्याला परीक्षकाला जर दिसत असतील, तर तुमचे मार्क्स जसेचे तसे राहतील. त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, तर तो पार्ट आपण पाहणार आहे, त्याची बॉडी आपण पाहणार आहोत. नंबर 1 पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये ग्रीटिंग अँड सॅल्युटेशन. म्हणजे कोणतंही भाषण देण्यासाठी जेव्हा आपण स्टेजवर जातो, आपण डायरेक्ट भाषणाची सुरुवात नाही करत. तर उपस्थित असणाऱ्या विचारमंचावर, विचारपीठावर, डायसवर बसलेली जी मंडळी असते त्यांना आपल्याला उद्देशून बोलायचं असतं. ऑनरेबल किंवा रिस्पेक्टेड चीफ गेस्ट. आणि तो एक विशिष्ट ठराविक असा टॉपिक आहे, मायना आहे. तो तेवढा आपल्याला जसं तसा लिहायचा आहे, फक्त विषय जो असेल तो बदलायचा आहे प्रत्येक वेळेला. म्हणून एक कॉमन पॅरेग्राफ त्याच्यामध्ये असणार आहे. तो आणि शेवटचा हे दोन्ही पार्ट कॉमन असणार आहेत. कशा पद्धतीने कॉमन असतील की जे कोणत्याही भाषणासाठी बदलणार नाही. कन्क्लुडिंगमध्ये वोट ऑफ थँक्स देणार प्रत्येक ठिकाणी, फक्त बदलत राहील तुमचा मधला पार्ट. आता ग्रीटिंग अँड सॅल्युटेशनमध्ये तुम्ही काय करणार, रिस्पेक्टेड ऑनरेबल चीफ गेस्ट, ऑनरेबल गेस्ट, ऑनरेबल प्रिन्सिपल, लविंग स्टुडंट्स अँड माय गाईड अँड माय मोटिवेटर, माय टीचर्स, असं आपण सुरुवात त्याच्यात करणार आहोत. त्याला काय नाव आहे, ग्रीटिंग अँड सॅल्युटेशन असा. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपण ग्रीटिंग्स करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण व्यक्त करू शकतो. अशा पद्धतीचा हा पहिला पार्ट आहे आणि पहिला पॅरेग्राफसुद्धा आपल्याला याच्यातून तयार करायचा आहे. आणि सेकंड जो पार्ट आहे तो आहे इंट्रोडक्शन, इंट्रोडक्टरी पार्ट असं त्याला म्हटलं जातं. आता हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तुम्हाला जो कोणताही विषय दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल ड्युटीज ऑफ अन आयडियल सिटीजन, एका आदर्श नागरिकाची कर्तव्ये, आपल्यावर इंट्रोडक्शन झालेली आहे. आणि आता आपण आदर्श नागरिकाची जी महत्त्वाची कर्तव्य आहेत, एक भारतीय नागरिक कसा असावा त्याच्याबद्दल त्याचं इंट्रोडक्शन करणार. की आज मी तुम्हाला टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर अ स्पीच अबाउट द टॉपिक. तो टॉपिक जसं तसा ड्युटीज ऑफ अन आयडियल सिटीजन, किंवा दुसरा टॉपिक असेल, आणखी कोणता टॉपिक असेल, त्या टॉपिकवर आपल्याला या पद्धतीने बोलायचे. मेरिट्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे चांगलेपण, डिमेरिट्स ऑफ डेमोक्रेसी, किंवा सेव्ह ट्रीज सेव्ह नेशन, वृक्ष लागवड करा देशाला वाचवा, पोल्युशन स्टॉप करा. अशा अनेक विषय असतात. त्या विषयाबद्दलचं इंट्रोडक्शन, प्रस्तावना आपल्याला सेकंड पार्टमध्ये, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये करायची असते.
तो आहे सेकंड पार्ट. नंतर थर्ड, आणि हा आपल्या उत्तराचा खरा गाभा असतो. याच्यामध्ये मेन बॉडी, त्याचं तिसरं नाव आहे मेन बॉडी. मेन बॉडीमध्ये जो विषय दिलेला आहे त्या विषयाबद्दलचं प्रतिपादन, त्या विषयाची मांडणी आपल्याला याच्यामध्ये करायची असते. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये त्या दुसरा जो पॅरेग्राफ असेल त्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्या विषयाचं महत्त्व पण आपल्याला विशद करायचं आहे. त्याची गरज काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, हा उद्देश आपल्याला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सांगायचा असतो. तिसरा पॅरेग्राफ जो असतो ज्याच्यामध्ये मेन बॉडी असते, त्या मेन बॉडीमध्ये त्या टॉपिकबद्दल डिटेल तुम्हाला माहिती सांगायची आहे. त्याचं सिग्निफिकन्स सांगायचं आहे, त्याचं इम्पॉर्टन्स सांगायचं आहे, आणि त्याचा तो इश्यू का निर्माण झाला. फॉर एक्झाम्पल, आपण जो विचार केला ड्युटीज ऑफ अन आयडियल सिटीजन, एका आदर्श नागरिकाची कर्तव्ये तत्वे, तर हा विषय का निर्माण झाला. आज लोक तसं वागत नाही आहे, आणि म्हणून त्या अनुषंगानं आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोचायची आहे. या विचारानं बसलेल्या श्रोत्यांना हा विषय आपल्याला सांगायचा आहे, जेणेकरून त्यांच्यातून आदर्श नागरिक घडतील. नंतरचा जो असतो रेमेडीज अँड सोल्युशन्स. रेमेडीज आणि सोल्युशन्सचा अर्थ एकच. सोल्युशन्स म्हणजे उपाययोजना. मग त्याच्यावर आपण काय काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. ट्री प्लॅन्टेशन असेल त्याच्याबद्दल काय उपाययोजना केल्या पाहिजे. नागरिकाची कर्तव्य असतील त्याच्याबद्दल काय कर्तव्य आपण सांगितले पाहिजे. किंवा जो विषय असेल त्या विषयाबद्दलची कर्तव्ये, त्याच्यावरची सोल्युशन्स कसे असतील, उपाययोजना काय करणार, हे आपल्याला त्याच्यातून सांगायचं असतं. रेमेडी सोल्युशनच्या नंतर आहे वोट ऑफ थँक्स. वोट ऑफ थँक्स म्हणजे आभार. आभार मानायचं, ज्याच्यामध्ये कन्क्लुजन पण असेल की आता श्रोत्यांनी आपलं म्हणणं ऐकलं त्याच्याबद्दल त्यांचे पण आभार. जशी आपण सुरुवात करतो, सुरुवात आणि शेवट सारखाच आहे, म्हणजे तो प्रत्येक ठिकाणी आपण कॉमन ठेवणारा आहोत. तर अशा पद्धतीने ही बॉडी एका स्पीच रायटिंगसाठी 3 मार्कांची आपल्याला मेन्शन करायची आहे. तर आता आपण त्या स्पीच रायटिंगच्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत. आता हे स्पीच रायटिंग करताना, स्पीच रायटिंगसाठी कुठलाही विषय असला तरीसुद्धा त्याला कसं लिहायचं याची बॉडी आपण आता अभ्यासली. आता ते काय लिहायचं, त्याला कसं मेन्शन करणार तुम्ही, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण तो टॉपिक लिहू शकतो, याच्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ आपल्याला टॉपिक दिलेला आहे, आणि टॉपिक देत असताना त्याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट्स पण दिलेले असतात. उदाहरणार्थ तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे, इक्वॅलिटी अ ब्लेसिंग. इक्वॅलिटी म्हणजे समानता. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमचा हा जो अनसीन क्वेश्चन असेल, नॉन टेक्स्चुअल क्वेश्चन असेल, हा हवेत तरंगणारा विषय नसतो. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो लेसन असेल त्या लेसनवर आधारितच तुमच्यासाठी असलेलं हे उपयोजन असतं. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही चेंज कसा घडवून आणणार आहे, हा विषय मेन्शन करणारा टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा असतो. आणि ते कुठे असतं, तुमच्या रायटिंग स्किलमध्ये असेल, ते तुमच्या पुस्तकामध्येच असणार आहे. टेक्स्टच्या बाहेरचं आपल्याला रायटिंग स्किल असो, नॉन टेक्स्चुअल असो, अजिबात असणार नाही, याची नीट खात्री ठेवा. तुमच्या पुस्तकातच आहे. आपल्याला जो 11साठीचा जो लेसन आहे, पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, डॉक्टर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचा जो लेसन आहे, त्या लेसनवर आधारित आपल्याला स्पीच रायटिंग करायचे, कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पीच आहे. डेमोक्रेसीचे पिलर्स, 4 स्तंभ जे डेमोक्रेसीचे आहेत. आणि आज ती परिस्थिती का निर्माण झालेली आहे, कारण तुम्ही मीडियाबद्दल, टेलिव्हिजन असेल, प्रिंट मीडिया असेल, हा विशिष्ट पक्षाला बांधलेला असतो, आणि खोटं जरी असेल तरी त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यावर अनेक प्रकारच्या TRP वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करत असतात. आपण सगळेजण या विषयाबद्दल जाणतात. तर त्या विषयाची जागरूकता निर्माण झाली पाहिजे, या विषयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. या अनुषंगानं, या विचारानं पिलर्स ऑफ डेमोक्रेसी हा अभ्यासक्रमात आपल्याला
लावलेला एक पाठ आहे. त्या पाठातून आपल्याला स्पीच रायटिंग जो 11 आणि 12 या दोन्ही स्टँडर्डसाठी कॉमन टॉपिक आहे अशा पद्धतीचं लिहावं लागणार आहे. तर तो जो स्पीच रायटिंगचा टॉपिक आहे त्या स्पीच रायटिंगच्या टॉपिकमध्ये आपण विषय घेतोय स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, जी आपली मूलतत्व आहे संविधानातून तुम्हाला सगळ्यांना मिळालेली. त्या मूलतत्वाचा पहिला आपण विचार घेणार आहे इक्वॅलिटी, समानता, अ ब्लेसिंग. मित्रांनो, जर समानतेचं तत्व या देशामध्ये लावलं गेलं नसतं तर कल्पना करा काय झालं असतं. तो विचार आपल्या मनामध्ये आणायचा आणि त्याच्यावर रायटिंग आपल्याला करायचं आहे. तर त्याच्याकरता पॉईंट्स दिले जातील, ते लक्षात ठेवा. पॉईंट नंबर 1 की एका नागरिकाची कर्तव्य, आयडियल सिटिझन्स बिहेवियर. एका आदर्श नागरिकाने कसं वागलं पाहिजे याच्या संदर्भात. दुसरा टॉपिक असेल की इक्वॅलिटी अ ब्लेसिंग, म्हणजे इक्वॅलिटी आपल्याला कशा पद्धतीनं ब्लेसिंग असेल ते याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. तिसरा मेरिट्स ऑफ डेमोक्रेसी, डेमोक्रेसीचे मेरिट्स. फ्रीडम ऑफ स्पीच, तुम्हाला जसं बोलायचं आहे तुम्ही त्या पद्धतीने बोलू शकता, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य. नंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचं तुम्हाला ॲडव्हान्टेज काय आहे ते. आणि युनिटी इन डायव्हर्सिटी, इक्वॅलिटी असेल पण त्याच्यामध्ये युनिटी पण आहे आणि डायव्हर्सिटी पण आहे, विविधतेतून एकता. या पद्धतीने आपल्याला पॉईंट्स दिले जातील. मी पॉईंट्स तुमच्यासाठी बोर्डवर मेन्शन करतो आहे, कशा पद्धतीने त्यांना आपल्याला मेन्शन करायचं आहे, लिहायचं आहे. तर ते मी तुम्हाला आता मेन्शन करणार आहे, ते तुम्ही डिक्टेट करत जायचं, मी डिक्टेट करत जाणार आहे, तुम्ही ते रायटिंगमध्ये लिहून घ्यायचं आहे. तर आता बोर्डवर मी ते पॉईंट्स लिहितो आहे, ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घेणार. तर विद्यार्थी मित्रांनो, हे दिलेले पॉईंट्स आणि त्या पॉईंट्सवर आधारित आपल्याला स्पीच रायटिंग करायचं आहे. तर त्यासाठी
आपण जे पॉईंट सुरुवातीला अभ्यासले की पहिला पॅरेग्राफ कसा तयार करायचा, तर प्रत्येकजण तयार राहा. कसं लिहायचं आहे आपल्याला आणि काय लिहायचं आहे. आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शनच्या आधी आपण सॅल्युटेशन्स पाहिलं होतं. रिस्पेक्टेड सर, ऑनरेबल प्रिन्सिपल, ऑल द डिग्निटरीज ऑन द डायस, या पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचं आहे. किंवा व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल द अटेंडंट्स असं पण म्हणता येईल. सर्व उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, स्वागत, सगळ्यांना नमस्कार. तर कसं लिहायचं आता मी सांगणार, तुम्ही शांततेनं ऐका आणि लिहून काढण्याचा प्रयत्न करा. शक्य झाल्यास नोट्स पण तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हेरी गुड मॉर्निंग टू द चेअरपर्सन, द चीफ गेस्ट, ऑनरेबल प्रिन्सिपल, my dear students, loving students, all brothers and sisters, and my inspiration, my motivators, my guide, all beloved teachers and lecturers and the staff teaching and not teaching. सगळ्यांना उद्देशून बोलायचं आहे, कारण तुमचं भाषण ऐकण्यासाठी सगळे तयार आहे. म्हणून प्रत्येकाचा सन्मान या इंट्रोडक्शनमध्ये जर आपण केला तर त्या व्यक्तीला ऐकावंसं वाटेल. मी नॉन टीचिंग स्टाफबद्दल जर काही बोललोच नाही तर तुमचं माईक ॲडजस्ट करणारा माणूस ऐकणार नाही. म्हणून त्यांना पण रिस्पेक्टफुली आपण बोललो पाहिजे. तर हा पहिला पार्ट. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू माय फ्रेंड्स. Please listen carefully. I will not take a lot of time, but within 2 or 3 minutes I will conclude, I will finish my speech. So please listen attentively. That will be useful for your future life. असा पहिला पार्ट आपण तयार करणार. सुरुवात करायची आपल्याला. टुडे त्याच पार्टमधला सेकंड पार्ट, पहिल्या पॅरेग्राफमधला. टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर यू अ स्पीच. आय एम गोइंग टू डिलिव्हर यू अ स्पीच ऑन द टॉपिक इक्वॅलिटी ऑफ ब्लेसिंग. इक्वॅलिटी ऑफ ब्लेसिंग. नंतर पहिला पॅरेग्राफ तुमचा कंप्लीट होणार. डिअर फ्रेंड्स, आता याच्यात रचना करताना आपल्याला रिटोरिकल क्वेश्चन्सचा पण वापर करायचा आहे. रिटोरिकल क्वेश्चन्स एक स्वतंत्र टॉपिक आहे, तो आपण नंतर अभ्यास करणार आहोत. डिअर फ्रेंड्स, रिटोरिकल क्वेश्चन तयार करायचं म्हणजे बसणारा प्रत्येकजण तुमचं ऐकण्यासाठी अलर्ट असला पाहिजे. कारण भाषण करत असताना तुमचा प्रत्येकाचा अनुभव असेल, तुम्ही भाषण ऐकत असाल पण इतरांशी गप्पा होताना दिसतात. कोणी चुळबुळ करतं, कोणी वळवळ करतं. का तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं पण ते त्यांच्यातला एक भाग झालेला नसता. म्हणून प्रत्येक श्रोत्याला त्या स्पीचमधला भाग जर बनवायचा असेल तर रिटोरिकल क्वेश्चन्स आपण विचारले पाहिजे. सुरुवात दुसऱ्या पॅरेग्राफची. फ्रेंड्स, एनी ऑफ यू कॅन टेल मी द नेम ऑफ द रायटर who prepared constitution for us. या संविधानाच्या निर्मात्याचे एखाद्याला नाव सांगता येईल का? बसलेला अलर्ट होईल. सांगता येत नाही एखाद्याला, कोणाला विचारलं जाईल म्हणून. मग पुढे उत्तर सांगायचं. पॉज घेऊन. यस, आय थिंक ऑल ऑफ यू कॅन टेल. माय गुड फ्रेंड्स, ऑल ऑफ यू नो दॅट डॉक्टर Bhimrao Ambedkar, Dr. Babasaheb Ambedkar has written constitution for us, and equality is the one of the greatest blessings given to all. I think you know the past before independence. Our teacher of history, Mr. So and so, त्याचं नाव मेन्शन करायचं, has already taught us about the pre-independence state. How people were regarded as slaves
to the upper class people. The slavery was one of the blot on the humanity. The slaves of the downtrodden society were regarded, were treated very harshly, very poorly. So, due to the observation of the society, man has been given a right to be a man. Man has been given a right to be a man by our constitution, and that is due to equality. सर्वांना समानतेचा अधिकार, सर्वांना समानतेचा अधिकार हा संविधानाने मिळालेला आहे. आणि स्पीच रायटिंग करताना स्पीचमध्ये संस्कृतचे वाक्य वापरले चालतात. मराठीतून बोललं एखादं दोन स्टेटमेंट, कॅची स्टेटमेंट ते चालेल. थ्रूआउट इंग्लिशच असलं पाहिजे, नॉट नेसेसरी हे भाषेचे अलंकारिक वाक्य तुम्ही त्याच्यामध्ये कोटेशन्स म्हणून टाकू शकता. तर आता आपण इक्वॅलिटीबद्दल सांगणार आहोत. वी हॅव मेनी, पॅरेग्राफ करणार आता मेन बॉडीकडे आलो आपण. वी हॅव मेनी डिफरंट रिलिजन्स. आपल्या देशामध्ये वेगवेगळे रिलिजन्स आहेत, डिफरंट लँग्वेजेस आहेत, अँड डिफरंट स्किन कलर. वेगवेगळे वर्णभेद आहे, वेगवेगळ्या भाषा आहे, वेगवेगळे धर्म आहेत. बट वी ऑल बिलॉंग टू जस्ट वन रेस. RAC रेस म्हणजे वंश, पण सगळे मिळून आपण एकाच वंशाचे आहोत. कोणती? द ह्युमन रेस. परत, वी ऑल बिलॉंग टू जस्ट वन रेस, दॅट इज द ह्युमन रेस, विच ब्रिंग्स मी टू आवर टॉपिक, दॅट इज इक्वॅलिटी. त्याच्यामुळे मी या टॉपिकवर बोलत आहे. व्हॉट इज इक्वॅलिटी? पुन्हा रेटॉरिकल. बसणारा अलर्ट, ऐकणारा अलर्ट. व्हॉट इज इक्वॅलिटी? माझी समोरच्याला वाटते बापरे सांगताय का, आपल्याला विचारलं. व्हॉट इज इक्वॅलिटी? इक्वॅलिटी इज व्हेन men and women are paid equally. समानतेने त्यांना पगार मिळाला तर नाही. नो, इट इज व्हेन द रेम्युनरेशन म्हणजे पेमेंट, रेम्युनरेशन डिपेंड्स ऑन द रोल अँड नॉट द जेंडर. लिंगावर आधारित नाही. परंतु तुम्ही शेतात काम करणाऱ्या लोकांना पहा, बाईंना रोज कमी असतो आणि माणसाचा रोज जास्त असतो. ही इनइक्वॅलिटी आहे. जास्त काम ॲक्च्युली जर विचार केला तर ती बाई करते आहे, म्हणून इक्वॅलिटी तिथे आपल्याला आढळत नाही. नो, इट इज व्हेन द रेम्युनरेशन डिपेंड्स ऑन द रोल अँड नॉट द जेंडर. इट व्हेन इक्वल एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आर क्रिएटेड. समानतेवर आधारित इक्वल ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या गेल्यात का? हाही महत्त्वाचा मुद्दा याच्यामधून आपल्याला सांगता आला पाहिजे. नो, इट इज when opportunities match the merit. opportunities कशावर पाहिजे? मेरिटवर पाहिजे, जेंडरवर नाही, कास्टवर नाही, रेसवर नाही. पुन्हा पॅरेग्राफ करायचा. इक्वॅलिटी अँड इनइक्वॅलिटी, समानता आणि असमानता. इक्वॅलिटी अँड इनइक्वॅलिटी आर बोथ मॅन मेड. असमानता पण मानवाने निर्माण केलेली आहे, समानता पण मानवाने निर्माण केलेली आहे. What kind of treatment we give others largely depends on the treatment we have received. आपल्याला जशी ट्रीटमेंट मिळाली त्याच्यावर आधारितच ट्रीटमेंट आपण इतरांना देणार. तुम्हाला जर समानतेनं वागवलं गेलं तर तुम्ही इतरांना रिस्पेक्टफुली वागवणार. तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करणार. फेवरिंग समवन बिकॉज, इतरांना जर फेवर केलं बिकॉज ही बिलॉंग्स टू अ सर्टन कास्ट और रिलीजन does not only make us biased, पूर्वग्रह विदूषित बनतो माणूस, but also affects the one who would avail the opportunity. याच्यातून ज्या व्यक्तीला आपण संधी देतोय त्याला याच्यामध्ये फायदा तोटा, समोरच्याचं नुकसान अशा गोष्टी होऊ शकतात. इन कर्स ऑफ ह्युमॅनिटी, आणि हा मानवतेला एक शाप असणार आहे. द सूनर द सोसायटी अंडरस्टँड धिस, जेव्हा या समाजाला ज्या वेळेला लक्षात येईल, द बेटर फॉर ह्युमॅनिटी, हे समानतेकरता मानवतेकरता उपयोगाचं असेल.
Only then will there be real equality, which is indeed a blessing. आता लास्ट पार्टमध्ये घुसतोय आपण. इक्वॅलिटी अँड फेअरनेस, समानता आणि समानतेचे तत्व, स्टार्ट फ्रॉम वन्स पर्सन्स माइंड, आपल्या मनातून तयार होतं ते. सो मे यू ब्लेस द ह्युमन काइंड. थँक यू फॉर युअर ब्लेसिंग्स. Thank you for your patience, audience, listening to me carefully, and I think it will be useful for your future life. Thank you again. Goodbye. Good day. तर अशा पद्धतीने आपलं स्पीच आपल्याला संपवायचं आहे. विषय अनेक असतील, ज्याला अनेक जणांना इक्वॅलिटीबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल. हा एक छोटासा वेजबद्दलचा आणि समानतेवर आधारित एक छोटासा प्रोग्राम मी तुमच्याकडे टाकला आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अनेक विषय घेऊन याच्यावर समानतेचा मुद्दा मांडू शकता. थँक्यू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना उपयोगात पडेल अशा पद्धतीने वापरा. 3 मार्काचा क्वेश्चन याच्यातून कलेक्ट करा. थँक्यू. गुड डे.